हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन IAS. आज आपण अंडरकरंटच्या सिरीजमध्ये 29th लेक्चर पाहतो आहे. तर जसं आपल्याला माहिती आहे की GS3चा जो काही पेपर आहे त्याच्यामध्ये आपण बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट आणि जे सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये जे काही करंट अफेअर्स असतात ते आपण इथे ब्रीफली डिस्कस करत असतो. तर GS3मध्ये जो काही आपल्या करंट अफेअर्सशी निगडीत सिलेबस आहे तर तो आधी आपण सिलेबस पाहूया आणि त्यानंतर आजचा जो काही टॉपिक आहे दॅट इज क्लाउड सीडिंग. ठीक आहे, क्लाउड सीडिंग हा काय आहे, एक एन्व्हायरमेंट आणि आपण म्हणतो सायन्स अँड टेकला दोन्हीकडे कंबाईन असलेला एक बीट आहे, तर तो आपण इथे डिस्कस करूया. त्याच्या आधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्लस एन्व्हायरमेंट किंवा बायोडायव्हर्सिटी त्याचा एक सिलेबस पाहूया. तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण सिलेबसबद्दल बोलतो तर इथे सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलपमेंट्स अँड दर ॲप्लिकेशन्स अँड इफेक्ट्स इन एव्हरीडे लाईफ. तर आजचा जो काही टॉपिक आहे दॅट इज क्लाउड सीडिंग, तर तो एव्हरीडे लाईफवरती कसा इम्पॉर्टंट आहे किंवा वॉटर, ठीक आहे, वॉटर हे एक रिसोर्स आहे, तर तो रिसोर्स आपण एव्हरीडे लाईफमध्ये म्हणजे दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला पाण्याचा खूप उपयोग आहे किंवा पाण्यावरती आपण खूप डिपेंडेंट आहोत. तर त्याच्यासाठी क्लाउड सीडिंग ही जी काही टेक्नॉलॉजी आहे तर ती ॲप्लिकेशन आपल्या लाईफमध्ये त्याचं काय ॲप्लिकेशन आहे याच्याबद्दल आज आपण पाहणार आहोत. तर दिस बिकम्स इम्पॉर्टंट. येस, द डेव्हलपमेंट्स अँड दर ॲप्लिकेशन्स अँड इफेक्ट्स इन एव्हरीडे लाईफ. त्याच्यानंतर अचीवमेंट्स ऑफ इंडियन इन सायन्स, टेक्नॉलॉजी, इंडिजनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी. म्हणजे जी काही टेक्नॉलॉजी डेव्हलप होती आहे त्याच्यामध्ये इंडियन्सचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे. त्याच्यानंतर काही टेक्नॉलॉजी इंडियामध्ये डेव्हलप झालेली आहे, त्यानंतर काही टेक्नॉलॉजी आणखीन आपण नवीन डेव्हलप करत आहोत, तर त्याचं काय सिग्निफिकन्स आहे. त्यानंतर अवेअरनेस इन द फील्ड्स ऑफ IT, स्पेस, कम्प्युटर, रोबोटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी. तर जे काही अवेअरनेस आहे म्हणजे आपल्याला किती माहिती आहे की आपण IT दॅट इज आपण रोज मोबाईल फोन्स, आयपॅड्स, लॅपटॉप्स वापरतो किंवा टेलिकम्युनिकेशन करतो, तर या सगळ्या गोष्टींबद्दल किंवा आपण म्हणतो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याच्याबद्दल किती माहिती आहे किंवा आपण किती माहिती किंवा अपडेट राहतो. त्यानंतर स्पेस आहे, कम्प्युटर्स, नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि जे काही इश्यूज रिलेटेड आहेत IPRशी दॅट इज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, तर याच्याबद्दल हा युनिट डील करतो. त्यानंतर एन्व्हायरमेंटमध्ये जेव्हा आपण येतो त्याच्यामध्ये कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन आणि डिग्रेडेशन. तर कन्झर्वेशनमध्ये फक्त बायोडायव्हर्सिटीज नाही तर रिसोर्सेस पण आपण त्याचं कन्झर्वेशन कुठल्या पद्धतीने करतो, तर त्याच्यासाठी आपण काही लॉज आणलेले आहेत का किंवा काही ॲक्ट्स आहेत का किंवा आपण त्याच्यासाठी काही पॉलिसीज, काय इम्प्लिमेंटेशन्स करतो, तर या सगळ्या गोष्टी इथे कन्झर्वेशनमध्ये येतात. तर आपल्याला वॉटर जो काही आज मुद्दा आहे आपला दॅट इज क्लाउड सीडिंग, तर हा वॉटरवरती येऊन थांबतो की वॉटर इज अ रिसोर्स, ठीक आहे, नॅचरल रिसोर्स. तर त्याच्यावरती आपण डे टू डे लाईफमध्ये डिपेंडेंट आहोत, तर त्याच्यावरती जेव्हा स्ट्रेन म्हणजे ताण येतो की वॉटर आणि त्याचा यूज, ठीक आहे, हा यूज कसा आहे, ज्युडिशियस यूज नसल्यामुळे त्याच्यावरती ताण येत आहे. तर या कन्झर्वेशनसाठी किंवा हे वॉटर जो काही रिसोर्स आहे तो डिप्लॉय होऊ नये यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर हे सगळं आज आपण इथे कन्झर्वेशनमध्ये बघणार आहोत. त्यानंतर एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. तर जे काही पोल्युशन होत आहे अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीजमुळे, तर ते आणि काय त्याच्यामुळे काय चेंजेस किंवा काय इफेक्ट्स होतात आहे, तर हे सगळं इथं पोल्युशनमध्ये येणार आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, याच्यावरती ऑलरेडी आपलं लेक्चर झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की जे काही नवीन प्रोजेक्ट्सचं इम्प्लिमेंटेशन केलं जातं एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून, एन्व्हायरमेंटला विचारात घेऊन, तर त्याचा जो काही प्लॅन आहे, त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे, तर हे कॅल्क्युलेशन इथे व्यवस्थित केलं जातं जेणेकरून की आपले जे काही प्रोजेक्ट्स आहेत, थोडक्यात काय की डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्स, इथे एन्व्हायरमेंटला हार्म होऊ नयेत किंवा त्याचे जे काही हार्मफुल इफेक्ट्स आहेत तर त्याचं कॅल्क्युलेशन आधी आपण करतो. सो दिस वॉज अबाउट द सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट बायोडायव्हर्सिटीचा जो सिलेबस आहे. तर आज आपण आपला जो टॉपिक आहे त्याच्याकडे जाऊया, दॅट इज क्लाउड सीडिंग. ठीक आहे, तर हे न्यूजमध्ये का होतं, दॅट इज युनायटेड अरब इमायरेट्स, ठीक आहे, हे जे काही कंट्री आहे तर तिथे काय केलं आहे की डिप्लॉय क्लाउड सीडिंग टेक्नॉलॉजी टू इन्क्रीज रेनफॉल. तर आपल्याला माहिती आहे की इथे ऑलरेडी काय आहे की वॉटर स्केअर्स एरिया आहे, तर इथे रेनफॉल, कारण तिथल्या ज्या काही गरजा आहेत त्या पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी इथे रेनफॉल जो आहे तो आर्टिफिशियली क्रिएट केला जातो आहे. ठीक आहे, म्हणजे नॅचरल रेनफॉल नसून हा कसा आहे, आर्टिफिशियल रेनफॉल तिथे क्रिएट केला जातो आहे. तर त्याच्यासाठी जी टेक्निक आहे ती वापरलेली आहे क्लाउड सीडिंगची. तर कंबाईन शूटिंग ऑफ हायग्रोस्कोपिक वॉटर अट्रॅक्टिंग सॉल्ट फ्लेअर्स विथ रिलीजिंग सॉल्ट नॅनो पार्टिकल्स इन टू द क्लाउड्स. तर इथे काय आहे की हायग्रोस्कोपिक मटेरियल जे आहे दॅट इज
साल्ट तर इथे यूज करून काय केलेलं आहे, ते क्लाउड्समध्ये स्प्रे केलेलं आहे, जेणेकरून की हायग्रोस्कोपिक म्हणजे काही वॉटर ॲट्रॅक्टिंग किंवा वॉटरला ॲब्झॉर्ब करणारे जे काही इथे पार्टिकल्स आहेत ते काय करतील, पुढे रेन किंवा वॉटर रिलीज करतील. ठीक आहे. एम्ड ॲट स्टिम्युलेटिंग अँड ॲक्सेलरेटिंग द कंडेन्सेशन प्रोसेस. तर आपल्याला वॉटर सायकल माहिती आहे, त्याच्यामध्ये आधी इव्हॅपोरेशन होतं, त्यानंतर कंडेन्सेशन होतं, त्यानंतर कूल डाऊन ऑफ क्लाउड्स म्हणजे कूलिंग डाऊन ऑफ द क्लाउड्स होतं, आणि त्यानंतर आपल्याला प्रेसिपिटेशनच्या फॉर्ममध्ये रेन भेटतं. तर सेम प्रोसेस आर्टिफिशियली करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि इथे काय आहे की स्टिम्युलेट अँड ॲक्सेलरेट द कंडेन्सेशन प्रोसेस टू प्रोड्यूस ड्रॉपलेट्स बिग इनफ टू फॉल ॲज रेन. तर रेनफॉल जो आहे तो आर्टिफिशियली क्रिएट केलेला आहे. तर इथे जी प्रोसेस आहे कंडेन्सेशनची, तर तिला काय केलेलं आहे, ॲक्सेलरेट केलेलं आहे. ठीक आहे. तर वाय म्हणजे हे गरज का पडली हे करायची, दॅट इज UAE इज लोकेटेड इन द वन ऑफ द हॉटेस्ट अँड ड्रायेस्ट रिजन ऑन द अर्थ दॅट रिसिव्स लेस दॅन 100 मिलीमीटर्स रेनफॉल ऑन ॲन इयर ऑन ॲव्हरेज. ठीक आहे. म्हणजे दरवर्षी आपल्याकडे जसं तिन्ही सीझन्स आपल्याला इक्वली पाहायला भेटतात, आणि आपल्याकडे एक आपण म्हणतो की एक व्यवस्थित प्रमाणात आपल्याकडे पाऊस पडतो. ठीक आहे. तरी पण आपल्याकडे काही रिजन्स आहेत जे काय आहेत की आपण म्हणतो की ड्रॉट प्रोन रिजन्स आहेत. ठीक आहे. तसं जे UAE जी कंट्री आहे ती ऑलरेडी काय आहे की हॉटेस्ट आणि ड्रायेस्ट रिजन्स ऑफ द अर्थमध्ये किंवा त्या रिजनमध्ये येते, जिथे की 100 मिलीमीटर्सपेक्षा कमी पाऊस पडतो. तर इथे काय केलेलं आहे त्यांनी, आर्टिफिशियल तिथे रेनचा प्रयत्न केलेला आहे. इट्स ग्रोईंग पॉप्युलेशन अँड डायव्हर्सिफाईंग द इकॉनॉमी इन टू टुरिझम अँड अदर एरियाज हॅव पुश द डिमांड फॉर वॉटर विच इज अर्लियर रिलायड ऑन एक्सपेन्सिव्ह डिसॅलिनेशन प्लांट्स दॅट मेक द यूज ऑफ सी वॉटर. तर इथे त्यांच्याकडे जे पोर्टेबल वॉटर म्हणतो, ठीक आहे, ते पोर्टेबल वॉटर नाही आहे, आणि प्लस ग्राउंड वॉटर पण त्यांच्याकडे स्केअर्स आहे. तर त्यांची जी काही डिपेंडन्सी आधी होती ती काय होती, सी वॉटरवरती होती. पण सी वॉटर कसं आहे, सॉल्टी आहे, दॅट इज नॉट पोर्टेबल. तर ते डिसॅलिनेशन जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसचा वापर करून ते काय करत होते की त्यांच्या वॉटरच्या ज्या काही नीड्स आहेत त्या फुलफिल करत होते. पण इथे परत काय झालेलं आहे की त्यांचं पॉप्युलेशन इन्क्रीज होत चाललेलं आहे. त्यामुळे इथे काय की पॉप्युलेशन आणि डायव्हर्सिफाईंग इकॉनॉमी प्लस त्यांच्याकडे जी इकॉनॉमी चालते ती चालते टुरिझमवरती. आता टुरिझम म्हटल्यावरती की वॉटर आणि जे काही रिसोर्सेस आहेत त्याच्यावरती ऑलरेडी काय येणार आहे, स्ट्रेन येणार आहे. तर अशा रिसोर्सेस, अशा डिमांड्सला फुलफिल करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, आर्टिफिशियल क्लाउड दॅट इज आर्टिफिशियल क्लाउड सीडिंगची जी आहे टेक्नॉलॉजी आहे इथे त्यांनी वापरलेली आहे. त्यानंतर विथ द हेल्प ऑफ कंट्री टू इन्क्रीज द रेनफॉल द region to meet its increasing fresh water demand at its operational cost much less than the desalination process. तर डिसॅलिनेशनचे जे काही प्लांट्स आहेत त्यांच्याकडे म्हणजे सी वॉटरमधनं वॉटर एक्स्ट्रॅक्ट करणं, त्याच्यातलं सॉल्ट जो काही सॉल्टचा कंटेंट आहे तो काढून टाकणं, आणि जे वॉटर आहे ते पोर्टेबल यूज किंवा पोर्टेबल वॉटर म्हणून ड्रिंकिंग प्लस अदर गोष्टींसाठी वापरणं. तर याचा जो काही कॉस्ट होता याच्यापेक्षा क्लाउड सीडिंगचा कॉस्ट काय आहे, नक्कीच त्यांच्यासाठी कमी आहे, कारण डिसॅलिनेशन प्लांट्सचं प्रोसेस काय आहे, खूप कॉस्टली आहे. ठीक आहे. त्यानंतर Saudi Arabia, Iran have also announced similar plans as they are facing historic droughts. तर ड्रॉट्स ही कंडिशन आपल्याला माहिती आहे एक नॅचरल कलॅमिटी किंवा आपण म्हणतो की नॅचरल डिझास्टर म्हणून आपण त्याकडे पाहतो. ठीक आहे. तर याचाच सोल्युशन म्हणून यांनी काय केलेलं आहे, सौदी अरेबिया आणि इराण यांनी सुद्धा काय केलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे की दे आर गोइंग टू यूज द सेम टेक्नॉलॉजी ॲज दे आर फेसिंग द ड्रॉट कंडिशन्स इव्हेंच्युअली. ना क्लाउड सीडिंग आहे, दॅट इज क्लाउड सीडिंग मध्ये काय होतं, काय वापरलं जातं किंवा कुठले केमिकल्स वापरले जातात काय वगैरे हे पाहूया. दॅट इज अ काइंड ऑफ वेदर मॉडिफिकेशन टेक्नॉलॉजी दॅट एम्स टू आर्टिफिशियली स्टिम्युलेट रेन. ठीक आहे. तर काय आहे की एक वेदर मॉडिफिकेशनची टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे जे काही वातावरण म्हणतो आपण त्याच्यामध्ये बदल घडवून आर्टिफिशियली तुम्ही काय करताय, रेन म्हणजे पाऊस काय करताय इथे स्टिम्युलेट करत आहात. तर बाय डिस्पर्सिंग सबस्टन्सेस लाईक, आता इथे केमिकल्स आपण किंवा सबस्टन्सेस कुठले यूज होतात, दिस बिकम्स इम्पॉर्टंट फ्रॉम द ऑब्जेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू. दॅट इज सिल्वर आयोडाईड आहे, सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड और ड्राय आईस. तर हे 3-4 केमिकल्स आहेत जे इथे वापरले जातात. दॅट इज सिल्वर आयोडाईड, सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड और ड्राय आईस. ठीक आहे. तर हे 4 केमिकल्स आहेत जे इथे वापरले जातात. त्यांचा स्प्रे केला जातो अँड इनटू द क्लाउड्स दॅट सर्व ॲज आईस न्यूक्लिआय फॉर ऑर कंडेन्सेशन न्यूक्लिआय फॉर मॉइश्चर टू फॉर्म रेन ड्रॉपलेट्स. तर पुढे जाऊन ते काय करतात की रेन किंवा जे पावसाचे थेंब म्हणतो तर ड्रॉपलेट्सच्या फॉर्ममध्ये ते प्रेसिपिटेट करतात किंवा रेनफॉल तिथे होतो. ठीक आहे. सो
तर याच्यामध्ये बघा वर्क्स ओनली वेन देर आर प्री एक्झिस्टिंग क्लाउड्स इन द ॲटमॉस्फिअर. तर याचे काही कंडिशन्स आहेत की या कुठल्या कंडिशन्सवर वर्क होणार आहे. त्याच्यातली पहिली म्हणजे की तिथे ऑलरेडी क्लाउड्स असायला हवे. ठीक आहे, म्हणजे क्लाउड्स तिथे असले तर आपण त्या क्लाउड्सवरती या केमिकल्सचा दॅट इज सिल्वर आयोडाईड आहे, ड्राय आईस आहे, तर यांचा काय करणार आहे तिथे स्प्रे करणार आहोत आणि मग त्या क्लाउड्स काय करणार आहेत पुढे जाऊन रेनफॉलमध्ये कन्वर्ट होणार आहेत. दॅट इज इट यूज प्लेन्स टू स्प्रे क्लाउड्स विथ द केमिकल्स टू कंडेन्स स्मॉलर पार्टिकल्स इन टू लार्ज रेन ड्रॉपलेट्स. तर स्मॉलर पार्टिकल्स जे आहेत ते पुढे लार्जर कंडेन्सेशनच्या प्रोसेसनी मोठे ड्रॉपलेट्स फॉर्म होतात आणि जास्त रेन किंवा आपण आर्टिफिशियल जास्त रेन एक्सपेक्ट करू शकतो. त्यानंतर इट कॉस्ट इफेक्टिव्ह वे इन्क्रीजिंग रेनफॉल रेट्स अप्रॉक्स 10 to 30% पर इयर. तर याचा कॉस्ट इफेक्टिव्ह आहे नक्कीच कुठल्या मेथडपेक्षा, दॅट इज डिसॅलिनेशनची जी प्रोसेस आहे त्याच्यापेक्षा नक्कीच ही कॉस्ट इफेक्टिव्ह आहे विथ 10 to 30% सेविंग्स पर इयर. तर डिफरंट मेथड्स इथे सांगितलेल्या आहेत की कुठल्या मेथड्सनी हे केलं जातं. सो टेक्नॉलॉजी आहे ती जी इथे वापरली जाते तर ती पाहूया. दॅट इज हायग्रोस्कोपिक क्लाउड सीडिंग. हायग्रोस्कोपिक म्हणजे काय की वॉटर ॲब्झॉर्ब करणारे. ठीक आहे, हायग्रो दॅट इज सॉल्ट्स आर डिस्पर्स थ्रू द फ्लेअर्स ऑर एक्सप्लोजिव्स इन द लोअर पोर्शन ऑफ द क्लाउड्स. तर क्लाउड्सचे जे लोअर पोर्शन असतात तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, याच्या लोअर पोर्शन्समध्ये हे सॉल्ट जे आहे तो स्प्रे केला जातो. प्रमोट्स द कोलेसन्स process using hygroscopic salt nuclei to increase the precipitation efficiency of clouds. That is water म्हणजे वॉटरचे जे स्कॅटर्ड पार्टिकल्स आहेत तर त्यांना एका ठिकाणी कंडेन्स करण्याचं जे काम आहे ते इथं केलं जातं आणि जे ड्रॉपलेट्स आहेत त्या हायग्रोस्कोपिक सॉल्ट न्यूक्लियाच्या फॉर्ममध्ये मोठ्या ड्रॉपलेट्समध्ये इथे रेनफॉल आपण घडवून आणू शकतो. सो दिस वॉज द फर्स्ट मेथड दॅट इज हायग्रोस्कोपिक क्लाउड सीडिंग मेथड. सेकंड मेथड आहे स्टॅटिक क्लाउड सीडिंग. ठीक आहे, हायग्रोस्कोपिक क्लाउड सीडिंगच्या नंतर आहे स्टॅटिक क्लाउड सीडिंग मेथड. तर स्प्रेडिंग अ केमिकल लाईक सिल्वर आयोडाईड क्रिस्टल्स इन टू द क्लाउड्स. क्रिस्टल्स प्रोव्हाइड हायग्रोस्कोपिक साल्ट अराउंड विथ द मॉइश्चर कॅन कंडेन्स. तर इथे काय होतं की जे काही मॉलिक्यूल आहे त्याच्या अराउंड इथे वॉटर जे आहे ते कंडेन्स होतं आणि मॉइश्चर ऑलरेडी प्रेझेंट इन द क्लाउड्स इसेन्शियली मेक द रेन क्लाउड्स मोर इफेक्टिव्ह दॅन डिस्पर्सिंग देअर वॉटर. तर इथे जसं आपण म्हटलं की प्री एक्झिस्टिंग कंडिशन काय हवी की तिथे क्लाउड्स ऑलरेडी हवेत आणि त्या क्लाउडमध्ये जे काही मॉइश्चर प्रेझेंट आहे तर ते मॉइश्चर इथे काय केलं जातं हायग्रोस्कोपिक पार्टिकल्समुळे ॲब्झॉर्ब केलं जात नाही, त्याच्या ड्रॉपलेट्समध्ये त्याचं कन्व्हर्जन केलं जातं. दॅट इज ऑलरेडी प्रेझेंट जे मॉइश्चर आहे तर ते इसेन्शियली मेक्स इट इन टू रेन अँड मोर इफेक्टिव्ह दॅट इज मोर इफेक्टिव्ह ॲट डिस्पेन्सिंग देअर वॉटर. तर ऑलरेडी जे वॉटर प्रेझेंट आहे त्याचं रेनमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. त्यानंतर आहे डायनॅमिक क्लाउड सीडिंग. दॅट इज बूस्ट वर्टिकल एअर करंट्स विच एनकरेजेस मोर वॉटर टू पास थ्रू द क्लाउड्स वाईल ट्रान्सलेट्स मोर रेन कॉम्प्लेक्स दॅन स्टॅटिक क्लाउड सीडिंग बिकॉज इट डिपेंड्स ऑन अ सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स वर्किंग प्रॉपरली. तर आपल्याला माहिती आहे की जी नेचरमध्ये पण जी वॉटर सायकल घडत असते, ठीक आहे, ती पण एक सिक्वेन्शियल फॉर्ममध्ये आहे. तर ही नक्कीच काय आहे जी क्लाउड सीडिंग मेथड होती त्याच्यापेक्षा थोडीशी कॉम्प्लेक्स मेथड आहे, जेणेकरून की इथे काय की ते कॉम्प्लेक्स जे काही स्टेप्स आहेत ते फॉलो केलं तर आपल्याला प्रॉपर रिझल्ट्स भेटणार आहेत. तर इट यूज 100 times मोर ड्राय आईस क्रिस्टल्स दॅन दोज यूज्ड इन द स्टॅटिक मेथड. तर स्टॅटिक मेथड जी डायनॅमिक मेथड आहे ती स्टॅटिक मेथडपेक्षा मोर एक्सपेन्सिव्ह पण आहे आणि काय आहे की कॉम्प्लेक्स मेथड पण आहे. ठीक आहे, सो दिस वॉज द थिंग. त्यानंतर क्लाउड सीडिंग इन इंडिया. तर इंडियामध्ये क्लाउड सीडिंग झालं आहे का आणि झालं आहे तर कधी झालं आहे हे पण पाहूया. दॅट इज तामिळनाडू वॉज द फर्स्ट स्टेट टू अटेम्प्ट क्लाउड सीडिंग इन 1970s. तर दिस इज नॉट अ न्यू टेक्निक फॉर इंडिया. तर 1970sमध्येच ऑलरेडी काय केलं आहे तामिळनाडूमध्ये एकदा क्लाउड सीडिंगचा जो काही अटेम्प्ट आहे तो आपण केलेला होता. दॅट इज इन 1970s. द फर्स्ट स्टेट कुठला होता तर तामिळनाडू होता. ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्र अँड कर्नाटका फॉलोड इन 2003 and 2008. दॅट इज रिस्पेक्टिव्हली महाराष्ट्रामध्ये 2003मध्ये आणि कर्नाटकमध्ये 2008मध्ये हे जे काही अटेम्प्ट आहे दॅट इज क्लाउड सीडिंगचे फॉर आर्टिफिशियल रेन. कारण महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचा जो काही मराठवाडा रिजन आहे तर तो काय आहे ड्रॉट प्रोन रिजन आहे. तर इथे आपण काय केलं की या ड्रॉट प्रोन रिजनमध्ये रेन एनहान्स करण्यासाठी किंवा आर्टिफिशियल रेन जे आहे तर ती इथे येण्यासाठी आपण काय केलं होतं क्लाउड सीडिंग 2003मध्ये एकदा अटेम्प्ट केलं होतं. ठीक आहे, इन अँड 2017 अँड ॲज ऑल्सो वेन ड्रॉट कंडिशन्स प्रिवेल्ड. ठीक आहे, तर ड्रॉट कंडिशन्सवरती ओव्हरकम करण्यासाठी आपण म्हणू किंवा ड्रॉट कंडिशन्सला ओव्हरकम करण्यासाठी आपण काय केलं होतं इथे आर्टिफिशियल रेनचा एक
अटेम्प्ट केला होता. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी क्लाउड एरोसोल्स इंट्रॅक्शन अँड प्रेसिपिटेशन एनहान्समेंट एक्सपेरिमेंट. सो इट वॉज गिवन बाय देम. तर ॲप्लिकेशन्स कुठे कुठे आहेत बघा. स्टिम्युलेटिंग रेन, तर आपल्याला माहिती आहे की रेन स्टिम्युलेट करण्यामध्ये याचं ॲप्लिकेशन आहे. त्यानंतर इम्प्रूव्ज रेनफॉल क्वालिटी इन केस ऑफ इनॲडिक्वेट रेनफॉल. तर रेनफॉल झाला आहे पण इनॲडिक्वेट आहे, म्हणजे जितका हवा तितका नाही आहे, तर एनहान्स करण्यासाठी. त्यानंतर बूस्ट टू ॲग्रिकल्चर, आपल्याला आपले इंडियन ॲग्रिकल्चर जे आहे किंवा बॅकबोन आहे आपला, ठीक आहे, कंट्रीचा, तर ॲग्रेरियन इकॉनॉमी असल्यामुळे आपण ॲग्रिकल्चरला बूस्टअप करू शकतो. त्यानंतर वेदर रेग्युलेशन्स, क्लाउड सीडिंग प्रोव्हाइड्स अन ॲव्हेन्यू फॉर कंट्रोलिंग प्रिवेलिंग वेदर कंडिशन्स इन डिफरंट एरियाज. तर वेगवेगळ्या एरियाजमध्ये, कारण आपल्याला माहिती आहे की आपलं जे काही लँड अँड टेरेन आहे ते खूप वेगवेगळ्या एरियाजनी आणि क्लायमॅटिक वेदर कंडिशन्सनी आहे, म्हणजे फुलफिल आहे. तर अशा वेळी काय करू शकतो, वेदर वेगवेगळ्या ठिकाणी आपण काय करू शकतो, रेग्युलेट करू शकतो. त्यानंतर रेमेडी टू पोल्युशन, तर टू सेटल डाऊन द टॉक्सिक एअर पोल्युटंट्स थ्रू द रेन. इट ऑल्सो हेल्प्स इन टॅकल water pollution and maintaining minimum summer flow through the rivers that can dilute the impact of treated wastewater discharge from the municipalities and industries. तर जे काही पोल्युशन आहे किंवा पोल्युशन आपण वॉटर थ्रू जे स्प्रेड होतं, तर त्याचं मिनिमायझेशन करण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो. त्यानंतर क्रिएट फेवरेबल मायक्रो क्लायमेट्स, तर जे काही मायक्रो क्लायमेट्स आहेत मोस्टली, ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, एक आर्टिफिशियल क्रिएशन इथे करू शकतो. इन स्पेसिफिक एरियाज ऑल्सो टर्म्स एज मायक्रो क्लायमेट. प्लेसेस लाईक एअरपोर्ट्स इन्स्टन्स यूज फॉर क्लाउड सीडिंग टू क्रिएट स्टेबल कंडिशन्स फॉर रनवे. तर जे काही एअरपोर्ट्स आहेत तिथे जे रनवेज असतात त्यांच्यासाठी स्टेबल कंडिशन क्रिएट करण्यासाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. त्यानंतर चॅलेंजेस काय आहेत की पोल्युशन, दे आर टॉक्सिक अँड ऑल्सो सोर्स ग्रीन हाऊस गॅसेस अँड कॉन्ट्रीब्यूट टू ग्लोबल वॉर्मिंग. तर याच्यामध्ये जे काही सबस्टन्सेस, जसं आपण पाहिजे ड्राय आईस आहे, सिल्वर आयोडाईड आहे, तर हे सगळे काय आहेत की इथे ग्रीन हाऊससाठी कॉन्ट्रीब्यूट करतात. त्यामुळे इट इज गोइंग टू कॉन्ट्रीब्यूट इन पोल्युशन. त्यानंतर नॉन रिलायबल, तर आपण दरवेळी एका आर्टिफिशियल मेथडवरती, ठीक आहे, रिलाय नाही राहू शकत इथे रेनफॉलसाठी. सो दिस इज वन ऑफ द चॅलेंज. त्यानंतर ॲबनॉर्मल वेदर कंडिशन्स, माइट द क्लायमेट पॅटर्न चेंज नॅचरली, रिसीव्ह लेस मॉइश्चर, मे रिसीव्ह मोर रेनफॉल कॉझिंग फ्लॅश फ्लड्स. तर एखाद्या वेळेस जर आपण ट्राय केलं आणि जर जास्तच रेनफॉल झाला तर इथे काय फ्लॅश फ्लडसारख्या कंडिशन्स होऊ शकतात. म्हणजे काय की पॉझिटिव्ह नाही तर नेगेटिव्ह इम्पॅक्ट इथे आपल्याला पाहायला भेटू शकतो. त्यानंतर पोटेन्शियल साईड इफेक्ट्स आहेत की केमिकल्स लाईक सिल्वर आयोडाईड टॉक्सिक केमिकल्स आहेत जे की काय करतात की ॲनिमल्सलाच नाही तर जे काही ओव्हरऑल एन्व्हायरमेंट आहे ज्याच्यामध्ये प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, त्यानंतर सॉईल आहे, रिव्हर आहे, तर या सगळ्यांना काय करू शकतात, ते पोल्यूट करू शकतात. म्हणजे थोडक्यात काय की जो काही मरीन प्लस टेरेस्ट्रियल ॲक्वॅटिक आणि टेरेस्ट्रियल सिस्टीम आहे तर त्यांना टोटली ते डिस्टर्ब करू शकतात. त्यानंतर एक्सपेन्सिव्ह आहे. तर आपण कॉस्टचा विचार केला तर आपल्याकडे जर ऑलरेडी मनसून हा जर चांगला आहे तरी पण आपण जरी या टेक्नॉलॉजीकडे गेलो तर वी आर गोइंग टू पे मोर मनी फॉर दॅट. ठीक आहे, तर ही एक एक्सपेन्सिव्ह मेथड आहे. सो दिस वॉज अबाउट द क्लाउड सीडिंग जे की न्यूजमध्ये होतं. तर हा क्लाउड सीडिंग हा टेक्नॉलॉजीचा पार्ट येतो जो की आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटला रिलेट करू शकतो. ठीक आहे, तर या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. नेक्स्ट लेक्चर घेऊन पुन्हा भेटू. टिल देन थँक्यू.